याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी आहे मिहिर शहा। वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये मिहिर शहा हा फरार होता। त्याच्या वडिलांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मिहिर शहा कुठे होता त्याचा शोध घेण्यात येत होता, परंतु त्यानंतर अखेर मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक करण्यात आली आहे। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, मिहिर शहाला अटक झाल्याचं समजतंय, मिहिर शहाला कुठून अटक झाली आहे, काय अधिकचे अपडेट आहेत? या वरळी हिट अँड रन प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे मिहिर शहा याला मुंबईच्या आसपास परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे। याचबरोबर त्याची आई आणि बहीण यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात एकूण आरोपीला 12 जणांनी त्याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या 12 जणांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणात यापूर्वी 2 जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली होती। त्यामध्ये त्याचे वडील राजेश शहा आणि राजू ऋषी सिंग याला देखील पोलिसांनी अटक केली होती। या संपूर्ण प्रकरणात मिहिर हा मुख्य आरोपी आहे, जो या घटनेनंतर फरार झाला होता। त्याला स्वतःच्या वडिलांनी त्या ठिकाणी पळून जाण्याचा सल्ला देखील दिला होता। या संपूर्ण प्रकरणात आता त्याची मैत्रिणीचा देखील जबाब नोंदवण्यात आला होता। मात्र ही सर्वात मोठी डेव्हलपमेंट म्हणावी लागेल या संपूर्ण प्रकरणातील। मिहिर शाह याला अटक झाल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, काय नेमकं गुन्ह्याच्या वेळी घडलं, त्याचबरोबर त्याला कुणी मदत केली हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे एक मोठी डेव्हलपमेंट ही या प्रकरणाची म्हणावी लागेल। 48 तासानंतर ही संपूर्ण अटक झालेली आहे। या प्रकरणात आता मिहिर शाह याने मद्यपान केलं होतं का त्या रात्री आणि मद्यपान करूनच हा संपूर्ण अपघात घडला का हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। त्यामुळे आता मिहिर शाहला वैद्यकीय चाचणीसाठी लवकर शासकीय रुग्णालयात नेलं जाईल आणि त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाणार आहे। हे संपूर्ण प्रकरण एक हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता। राजकारण यावरनं मोठं घडलं होतं। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, कारण आरोपीचे वडील हे शिवसेनेचे उपनेते आहेत पालघरचे। त्यामुळे एकूणच राजकारण पेटलेलं पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता मिहिर शाहच्या अटकेनंतर आता नेमके आणखी काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एक मोठी डेव्हलपमेंट असेल वरळी हिट अँड रन केस मधली। सूरज, खरं तर जवळपास 48 तास होऊन गेले होते, 2 दिवस होऊन गेलेले होते। सतत गुंगारा देत होता हा मिहिर शहा पोलिसांना। त्याला शहापूरमधून अटक झाल्याचं समजतंय। त्याचं अटक होणं किंवा तो मिळणं हे किती महत्त्वाचं होतं या संपूर्ण केसमध्ये? खरं तर या संपूर्ण प्रकरणातील दीपक जर आपण पाहिलं तर तो मुख्य आरोपी आहे आणि घटना घडल्यानंतर त्याचा जो मोबाईल आहे हा कांदिवली ते बोरवली या पश्चिम द्रुतगती मार्गावरती स्विच ऑफ करण्यात आला होता। त्यानंतर त्याच्या घरी तो गेला होता। तिथून आई आणि बहिणीसह तो फरार झाला होता। घराला टाळं होतं आणि त्या दोघींचे देखील मोबाईल बंद होते। त्यामुळे त्याचं लोकेशन समजणं हे पोलिसांना लोकेशन त्याचं मिळत नव्हतं। या संपूर्ण प्रकरणात जर पाहिलं तर मुख्य आरोपी हा मिहिर शाह आहे। त्या रात्री नेमकं काय घडलं, मद्यपान करून त्याने ही संपूर्ण धडक दिली आहे का हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र वैद्यकीय चाचणीनंतर जो अहवाल समोर येईल यातून ज्या घटना समोर येतील ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या तरी मिहिर शाह याला लवकरात लवकर वरळी पोलीस स्टेशनला आणलं जाणार आहे। वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे, कारण मद्यपान केल्यानंतर 72 तासांचा जो वेळ असतो त्यामध्ये ते रिपोर्ट्स येणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे मिहिर शाहची अटक ही या संपूर्ण प्रकरणातली एक महत्त्वाची कडी मांडली जात आहे। त्यामुळे आता मिहिर शाहच्या अटकेनंतर त्याला कुणी सपोर्ट केला होता, त्याला कुणी पळून जाण्यास मदत केली होती, राहण्यास मदत केली होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जो स्वतःचा मोबाईल आहे तो त्यांनी डिस्ट्रॉय केलाय का, त्यानंतर कुणाला फोन केले होते, कुणाला मदतीसाठी मागणी केली होती हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण राजकीय आपल्यासोबत आमदार सुनील शिंदे देखील आहेत। सुनीलजी, अखेर मिहिर शहाला अटक करण्यात